ज्या व्यक्तीला सर्व आयतं मिळतं त्याला घमेंड, अहंकार व गर्व होतो. पण ज्या व्यक्तीने सगळं शून्यातून उभं केलं, कष्टातून निर्माण केलं, त्याला स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या कष्टाची जाणीव असते. दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात. स्वल्पविरामातही राम आहे आणि पूर्णविरामातही राम आहे. कुठे विश्रांती घ्यायची आणि कुठे पूर्ण थांबायचं हे समजलं की आयुष्य नावाच्या ओळीला अर्थ आहे. शब्द मोफत असतात, पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की त्यांची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल. रागात कधीच कोणाला वाईट बोलू नका, कारण राग थोड्या वेळाने शांत होतो, पण बोलणं कायम मनात घर करून राहतं. नात्यांचे धागे जर गरजेचे असतील तर टिकणार नाहीत आणि प्रेमाचे असतील तर तुटणार नाहीत. आईचा पोळणारा हात आणि बापाचा कमविणारा हात ज्याला कळतो तो आपोआपच चांगल्या कर्माकडे वळतो. प्रत्येक गोष्ट मनावर घेतले तर आयुष्यभर रडतच बसावं लागणार. जो जसा आहे त्याच्यासोबत तसंच वागायला शिकले पाहिजे. देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केली आहे की आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणूनच तर माणसाला हितचिंतकाची आणि निंदकाची नेहमीच आवश्यकता आहे. जिंकायला थोडा उशीर होतो, पण सत्य कधीच हरत नाही. संघर्ष करत असताना माणूस एकटाच असतो. यशस्वी झाल्यावर दुनिया सोबत येते. जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका. येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका. हे सारे जग जिंकायचं आहे, हार कधी मानू नका. यश तुमच्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय थांबू नका. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचण आयुष्यभर संपत नाही. वयाच्या एका टप्प्यावर चांगल्या वाईट अनुभवांची सवय होऊन गेली की माणूस आयुष्यात येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचा हिशोब ठेवायचं बंद करतो. वेळेआधी दिलं तर किंमत राहत नाही आणि वेळेनंतर द्याल तर किंमत मिळत नाही. रस्ते साधे होते तेव्हा माणसेही साधीच होती, पण आता रस्ते डांबरी झाले तेव्हापासून माणसंही डांबरट झाली. माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे आपली जीभ आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. राग आणि वादळ दोन्हीही सारखेच. शांत झाल्यावर समजतं किती नुकसान झालं. श्री स्वामी समर्थ.